नमस्कार मित्रांनो, मी आर.जे. अक्षय. आत्ता चाललो आहे कान्हेरी सरप येथील डेंटल कॉलेजला जाण्याचं कारण दातांची स्वच्छता. तसे तर माझे दात स्वच्छ आहेत, पण थोडेसे कुठेतरी मला खराब झाल्यासारखे वाटले. तर म्हणजे हे असं ब्लॅक स्पॉट किंवा ते कीड लागल्यासारखं वाटत होतं. त्यासाठी म्हटलं चला दात क्लिनिंग करून घेऊया. एकंदरीत 5 वर्षापूर्वी माझा व्लॉगर फ्रेंड गौरवसोबत मी इथे आलो होतो. आता एकटा आलो आहे स्वतःसाठी. तर बघूया ट्रीटमेंट कसं होतं ते. एकंदरीत जबरदस्त पाऊस सुरू झालेला आहे. माय गॉड, आता मी भिजतोय पावसामध्ये. चला भिजण्यापासून वाचूया. पाऊस थांबेपर्यंत एका छताखाली मला थांबावं लागलं. अकोला जिल्ह्यामध्ये, अकोला शहरामध्ये कान्हेरी सरप येथे डेंटल कॉलेज आहे. पण इथं कसं यायचं याचं डिटेल या व्लॉगमध्ये मी आपल्याला सांगणार आहे. अकोला शहरापासून जवळपास 8 ते 9 किलोमीटर डिस्टन्सवर कान्हेरी सरप येथे डेंटल कॉलेज आहे. आपल्याला जो रस्ता दिसतो आहे तो चालला आहे सरळ मंगरुळ पीरकडे. मध्ये बार्शी टाकळी लागतं आणि याच मार्गावर आहे कान्हेरी सरप. आणि हा दिसतोय आपल्याला कान्हेरी सरपचा बोर्ड. याचा अर्थ आपण आता पोहोचलो आहे कान्हेरी सरपला. दिसतोय तो वेदनंदिनीचं बोर्ड आणि इथून आपल्याला वळायचं आहे सरळ डेंटल कॉलेजकडे. वाटेत भेटले आमचे बंधू आणि ते आता आम्हाला घेऊन चालले आहेत क्लिनिंग करायला. बिकॉज हे आमचे बंधू जे आहेत ते या कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला कंप्लीट करत आहेत.
आणि आता आपण पोचलोय डॉक्टर राजेश रामदासजी कांबे दंत महाविद्यालय तसेच रुग्णालयामध्ये. कॉलेजमध्ये एंट्री झाल्याबरोबर तुम्हाला सर्वात पहिले कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी तुमच्या नावाची नोंद करावी लागते. तसेच इथे पार्किंग एरिया आहे, मोठं सुसज्ज असं कॉलेजचं कॅम्पस आहे आणि हिरवगार असं परिसर आहे. तब्येत खराब असताना बिचारा आला माझ्यासोबत. फक्त क्लिनिंग करायचं. पण ते पण बरोबर आहे, नुसते पेशंट पुरते. ₹180 पेड केल्यानंतर मला भेटली आहे ही किट आणि ही हेल्प करणार आहे माझ्या टीथ क्लिनिंगसाठी. आणि नंतर मी आतमध्ये गेलो आणि इथे जवळपास मला अर्धा तास लागला टीथ क्लिनिंग करून घ्यायला. तुम्हाला जर तुमच्या दाताविषयी काही समस्या असतील, तिथे दाखवायच्या असतील, तर इथे OPDमध्ये जाण्याकरिता सगळ्यात पहिले तुम्हाला ₹60ची पावती फाळावी लागेल. त्यानंतर तुमची एक फाईल बनते, ती फाईल घेऊन तुम्हाला OPDमध्ये दाखवता येते. इतर प्रायव्हेट क्लिनिकपेक्षा इथे अतिशय स्वस्तात आणि मस्त प्रकारे तुमचं ट्रीटमेंट होतं. आणि आपण बघू शकता हे माझे क्लीन झालेले टीथ. तसं तर ऑलरेडी क्लीन होते, बट फ्रंटला थोडंसं ब्लॅक किडसारखं होतं, तर ते त्यांनी या क्लिनिकमध्ये काढून टाकलं. म्हणून म्हणतो चॉकलेट आणि गोड थोडं कमी खा आणि खाल्ल्यानंतर दात नक्कीच ब्रश करा. आणि आता कॉलेजच्या बाहेर पडल्यानंतर भाऊंनी मला सांगितलं की इथे जवळपास याच कॉलेजची कॅन्टीनसुद्धा आहे. तर म्हटलं चला कॅन्टीन पण बघूया. तर मग हा कॅन्टीनचा परिसर आम्ही बघत आहोत. ही फर्स्ट कॅन्टीन आहे आणि अजून एक कॅन्टीन आहे जी आतमध्ये आहे. तर तिथे जाऊन विचार केला की भाऊंना एक चांगलं ट्रीट करूया. अर्धा घंटा माझी वाट बघितली, माझ्यासोबत राहिले तब्येत खराब असतानासुद्धा. तर म्हटलं चला भाऊंना त्यांची फेवरेट आईस्क्रीम कोण त्यांना त्यांच्याच कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये ट्रीट करूया. आणि आईस्क्रीम कोण बघितल्यानंतर भाऊंना स्नॅपचा मोह काही आवरला नाही, त्यामुळे ते स्नॅप काढण्यात बिझी होते आणि मी त्यांची ही गंमत पाहत होतो. अशा प्रकारे आजचा व्लॉग माझ्या टीथ क्लिनिंगसोबत संपला आहे. तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.